केलं म्हणून पीएमसी बँकेचे डायरेक्टर आयुष्यमान भोगरे साहेब आम्ही सन्मान्य करा आणि यामध्ये असले त्यांनी राष्ट्रपती यायचं तसेच वायपी चौधरीचे अध्यक्ष जयंती पुनाळेकर यांनी राष्ट्रपती यायचं मी विनंती करतोय की अध्यक्ष सत्तामूर्ती यांनी कलाकारांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतीला पुष्पार्पण करून वरती यायचं राष्ट्रपती सर्वांनी आपला काळाची सफर काढून त्रिसरण मध्ये सहभागी व्हायचं आपण ठरवल्याप्रमाणे मी सर्वांचं नाव घेत आहोत तर तुम्ही कार्यक्रमाला उशीर करू नका संगम नमो तस्सै भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धास्सै नमो तस्सै भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धास्सै नमो तस्सै भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धास्सै बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अनेनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुदानेरमद्यपमादयाना वेरमणि सिक्खापदं समादियामि आयुष्यमान भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांची होती नंतर आयुष्यमान शेषराव राठोड साहेब यांचीही होती
मुंबई म्युनिसिपल कामगार संघ माजी मुख्य कामगार अधिकारी यांचा पद तसेच आयु दिवाकर दळवी साहेब कामगार नेते मनपा तसेच आयु रवी त्रिवेदी सहाय्यक आयुक्त ई विभाग यांचेही सहकारी आहे आयु सेवकर साहेब कामगार अधिकारी कर्तव्य खाते यांचेही सहकारी आहे आयु प्रमोद सांगळे साहेब मुख्य पर्यवेक्षक कर्तव्य खाते यांचेही सहकारी आहे आयु संजय गौरी साहेब सहाय्यक अभियंता ई मध्य विभाग यांचेही सहकारी आहे आयु अनु राणे समूह कर्तव्य 40 K25 यांचेही सहकारी आहे तसेच आयु संजीवन पवार सरचिटणीस मुंबई म्युनिसिपल कामगार संघ यांचेही सहकारी आहे तसेच डॉक्टर महेंद्र दादा गोविंद साळुंके शहर विकास समाजसेवक यांचेही सहकारी आहे आयु सतीश कुमार साळुंके प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेश यांचेही सहकारी आहे तसेच आयु दिलीप गोळी कनिष्ठ पर्यवेक्षक वायदी चौकी डॉक्टर पाटे यांचेही सहकारी आहे तसंच आपण त्या ठिकाणी हा कार्यक्रम उपस्थित केलेला आहे कळमत्र अग्निशमन मुख्यालय कार्यालयाच्या बाजूला तत्पूर्वी हा कार्यक्रम चालू असताना आपण शाखेचं सहकार्य कराल अशी विनंती करतो तसेच आमचे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे माजी म्युनिसिपल मजूर युनियनचे उपाध्यक्ष प्रभाकर जाधव यांचं मी स्वागत करतो सर्वांनी कार्यक्रमाला स्वागत करायचं धन्यवाद साहेब आपण या कार्यक्रमाला आल्याबद्दल तसेच वायदी चौकीतील कर्मचारी आणि इतर चौकीतील कर्मचारी हे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आपण मनस्वी धन्यवाद तसंच या कार्यक्रमाला सुरुवात करताना मी श्याम आणि तसेच भिकाजी वर्तेकर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा छत्तीसगड जिल्हा या पण या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे रसिक महाराजांची साळुंके याही कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत तसेच माननीय अध्यक्ष मंडळ गावाचं बौद्ध मंडळ प्रकाश बापूजी साळुंके याही कार्यक्रमामध्ये आयोजित आहे मी सर्वप्रथम सत्तामूर्तीचे बंधू मनोहर ठाकूर साळुंके यांना व्यासपीठावरती बोलवण्याची मी विनंती करतोय त्यांनी व्यासपीठावरती यायचं या जोरदार काळाचं कसं स्वागत करायचं ते गावावर आलेले कार्यक्रमासाठी विनंती करतो की एक खुर्ची त्यांना आहे का या सगळीचे या जरा 2 खुर्च्यांचे आरक्षण करताय का जरा 2 खुर्च्यांचे आरक्षण करताय का मी सरकारला सुरुवात करत आहे आमचे सरकारवरती गिरीश साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यापूर्वी त्यांचं मी धन्यवाद करतो आपण या कार्यक्रमाला कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद कार्यक्रमाला खूपच उशीर झालेला आहे मी भिकाजी वर्तेकर भारतीय बौद्ध महासभा छत्तीसगड जिल्हा सन्माननीय आपण व्यासपीठावरती यांचे तसेच रसिक महाराज साळुंके माननीय अध्यक्ष मोठा गावाचं बौद्ध मंडळ आपण ही व्यासपीठावरती यायचं असे मी सरकारवरती त्यांना जाहीर अनुमोदन आवेदन देत आहे कार्यक्रमाला मी सरकारवरती विनंती करतो की आपण कार्यक्रम सुरू असताना माझ्या सूत्रसंचालनामध्ये खंड पडू नये आपण एकाच काही ते पेपरवरती लिहून द्यायचं आहे कारण सूत्रसंचालन करताना कोणाचे नाव घ्यायचे कोणाचे नाव घेऊ नये कारण सर्वांचे नाव घेत बसलं तर आपला कार्यक्रम आणि वेळ आपल्या हातून निघून जाईल तर मी आमचे
कनिष्ठ पर्यवेक्षक सन्माननीय दिलीप गोविंद साहेब यांना मी विनंती करतो की सत्कार गोष्टींना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करतो मी आपली विनंती करतो. या साहेब जोरदार स्वागत करायचं. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या सेवेसाठी यांना पण मी विनंती करतो की त्यांच्याबरोबर समजून राहायचं आहे. जोरदार स्वागत करायचं आहे. तसेच आमचे तसेच आमचे बीएमसी बँकेचे संचालक भूपेश काका आणि नाळी मॅडम यांनी त्यांना पुष्पगुच्छ द्यायचं. मी विनंती करतो आमचे जोडा साहेब यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ द्यायचं त्यांना. जोरदार टाळ्यांचा स्वागत करायचं. जोरदार टाळ्यांचा स्वागत करायचं. काय वापर होतो. तसेच मी विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन आणि मिठाई देऊन आमचे घुमरे काका आणि माळी मॅडम हे त्यांना पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन त्यांचं स्वागत जोरदार टाळ्यांचा स्वागत करायचं. टाळ्या वाजवायच्या आहेत. दोन करायचं. दोन बोट झालेले आहे. तसेच हे अध्यक्ष जयदीप गुणाळेकर आणि आमच्या वायफी चौकीतील महिला मंडळ यांनी इकडे वरती यायचं. त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं. महिला मंडळाची यायचं. लवकर या. महिला मंडळ नाव कोणतं घेतलं नाही. लवकर या. लवकर या. लवकर या. लवकर या. तसेच जे आमचे कार्यकर्ते थोडं हात दाखवतात ते पण कार्यकर्ते आले पाहिजे. सुशील निलेश कुणाल यांनी पण इकडे यायचं आहे. या लवकर. या या या. त्यांच्या सभापती मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे अधिकारी पदाधिकारी हे त्यांना पुष्पगुच्छ स्वागत करण्यासाठी विनंती करतो. जेवढे पदाधिकारी उपस्थित असतील त्यांनी वरती यायचं आहे. या लवकर या. कार्यक्रमाला आपल्याला वेळ कमी आहे. जोरदार टाळ्यांचा स्वागत करायचं. तसेच प्रधानमंत्री अनंत ठाकूर साळुंके हे पुन्हा गावचे आणि त्याच्या भावीचे ते माझे अध्यक्ष होते. त्यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आहे. तो त्यांनी स्वीकारायला आपण त्यांना विनंती करतो. या लोकांना कुटुंबाचे ग्रामस्थ माझे अध्यक्षाचं काम घेतलेलं आहे. सत्तावरती जोरदार कामाला स्वागत करायचं.
वेगळं होऊन जात आहे. तसेच ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी जी मेहनत केली आहे त्या मेहनतीसाठी मी इथे पाचारण करत आहे. सुशील खैरे, परत रुपेश खैरे, निलेश कांबळे, विनीत पुरवडकर, त्यांनी नाव दिलं त्यांच्या वरती या त्या कामाने सांगतो या इथे. तसेच मोठाचे संघ तुकाराम कोकणकर हे त्यांना पुष्पगुच्छ देत आहेत. त्यांनी विनीत पुरवडकर, सुधीर कांबळे यांनी इकडे यायचं, प्रकाश कांबळे या त्यांनी नाव घेतलेलं आहे. यांना मी तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये यांचं योगदान भरपूर असतं. लक्षात घ्या, आपण पूर्ण नका, कारण या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम असू दे ही मंडळी कोणत्याही वेळ का बघत नाही, काही नाही, कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी सज्ज असतात. म्हणून मी आमच्या सत्तर मूर्तींना आमची प्रेमाची भेट तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या हस्ते देण्यासाठी मी आज त्यांना पाचारण केलेलं आहे. त्यांनी ते द्यावं आणि त्यांना त्यांचं आयुष्य बुद्धांच्या शांतीप्रमाणे तत्वाप्रमाणे पुढील आयुष्य काढून अशी मी विनंती करतो. ते बुद्धांची मूर्ती त्यांना प्रदान करण्यात यावी अशी त्यांना विनंती होती. या बुद्धांची मूर्ती घ्या आधी बुद्धांची मूर्ती देत असताना तेवढी ताकद आहे, तेवढी ताकद लावून कारण त्यांच्यामध्ये आत्मशांती शांती लाभो, पुढील 200 वर्ष त्यांना लाभो या बुद्धांच्या विचारासाठी धन्यवाद. संगम सावंते हे पुष्पगुच्छ देणार तुमचे स्वागत असेल. माझी सेक्रेटरी हे त्यांना विनंती करतो. योगदान करायचं मी बोलकर यांना विनंती केली होती की आपण या पुढावरती यायचं होतं. आता सरकारला मंगेश बोलकर आपण पुष्पगुच्छ द्यायचं आहे, पुष्पगुच्छ द्यायचं आपण मंगेश बोलकर आणि यायचं आहे, पुष्पगुच्छ द्यायचं आहे. दुसरे गावाला विनंती करतो की त्यांना लोक दुसऱ्या गावांनी त्यांच्याकडून आपण दिलं. आपण देशवा भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा प्रथम घेऊन आपले आजचे सर्वांची आमचे मित्र तालुक्याचे यांना काही पुष्पगुच्छ देतो. यांच्या पुढे जायची असून ते जाऊन सांगतो.
तेवढं आपल्याकडे टाइम नाहीये आणि कोण या आपले दिवाकर दादा सुरेंद्र दादा यांनी लवकर वेळ दिला काही जण सुरू त्याच्या ऑफिसर म्हणून होते आणि माझ्याबरोबर एक म्युन्सिपल कॉर्पोरेशन बँकेवर डायरेक्टर सुद्धा होते. त्यामुळे सरकारने नाव घेत नाही पण त्यांनी एक डायरेक्टर करून सुद्धा दिला. तसेच संजीवन पवार साहेब आहेत, दीपक जाधव आहेत, माझ्याबरोबर माझे सहकारी विष्णू मोठे साहेब आहेत आणि मुकेश मोठे म्युन्सिपल कॉर्पोरेशन बँकेचा डायरेक्टर आहेत. असे हे सर्व माझ्यावर ग्राफिक आणि सर्व कामगारांनी बंधू आजचे सत्कारमूर्ती साळुंखेची आज निवृत्त होत आहेत आपल्यामधून आणि बरोबर निवृत्तीचा दिवस हा दुःखाचा दिवस असतो. प्रत्येकाला वाईट वाटत असतं की मी आज महानगरपालिका सोडून जातोय, उद्याचा दिवस माझा काय हा प्रश्न प्रत्येकाला येत असतो. त्यामुळे त्यांनी बरोबरच उद्यापासून पुन्हा एकदा चांगलं आयुष्य जगावे आणि ते म्युन्सिपल कर्मचारी कामगार संघामध्ये असे ऍक्टिव्हली काम करणंच आहे. त्यामुळे त्यांना दिवस जायला सोपं जात आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देते. एवढं बोलून धन्यवाद. जय भीम जय महाराष्ट्र जय सरकार. सामाजिक धडा चौकी क्रमांक 2 या चौकीचे कामगार इथे त्यांना भेट द्यायला आलेले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. तसंच मुदात मंडळाचे माजी अध्यक्ष हे त्यांना 2 शब्द छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज या ठिकाणी आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष कामगार साळुंखे यांचा बृहन्मुंबई महानगरपालिका विभाग या शहरामध्ये होत आहे आणि त्यांच्या चौकीच्या वतीने विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित केला. कामगारांचे मुलं चालू केले त्या महापालिकेमध्ये नाव वगैरे केलं. कामगारांच्या व्यथा आणि कामगारांचे विषय ज्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला. कामगारांमध्ये आहे संजीवन पवार साहेब या ठिकाणी या ठिकाणावरती बसलेलंच आहे. शाळेचे काही नाव घेतलेले नाही. मी आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष ज्याने मंडळातील साधारण 18 वर्षापासून 58 वर्षापर्यंत सेवाने कामकाज केलं, 20 वर्ष कामकाज केलं. त्या आमच्या बंधूंना हे आमच्या मोठ्या ग्रामाचं गोविंद मंडळ, मुंबई ग्रामीण सर्वसामान्य किशोरला महिला मंडळ, शहरातील क्रिकेट क्लब या साऱ्यांच्या वतीने या आमच्या बंधूंना शुभेच्छा देतो. त्यांचं विरोध आरोग्य जावं अशी मी सर्वप्रथम प्रार्थना करतो आणि मी ते थांबतो. धन्यवाद. जय हिंद. तसेच हा कार्यक्रम 3ऱ्या टप्प्यात येऊन 4थ्या टप्प्यात सुरू होतोय. आजच्या सत्तामूर्तींनी जेवणाचं आयोजन केलेलं आहे आणि जेवणासोबत जाऊ नये मी तसेच ह्या अशा कार्यक्रमासाठी सन्माननीय देवजी सावंत उपस्थित आहेत. तर त्यांनी सत्तामूर्तींना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर यायचे. देवजी सावंत असेल त्यांनी व्यासपीठावरती यायचे. सत्तामूर्तींना शुभेच्छा द्यायचे. मुंबई म्युन्सिपल संघाचे संस्थापक अभिवादन करतो. या ठिकाणी कामगार संघाचे
आयुष्यमान साळुंखे हे या मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीचा सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत. मी त्यांना मुंबई त्यांच्याबरोबर मला 3 वर्षांमध्ये मी 2 ते 3 वर्ष काम केलं आहे आणि सगळ्यांना ज्या पद्धतीने आपण त्यांना योजना दिली आहे त्यांच्यावर आधार त्यांचा माझ्या वतीने मी साळुंखे यांना सेवानिवृत्तीच्या आर्थिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर त्यांच्या प्रियंका पत्नी यांनी त्यांच्या कुटुंबाला नेहमीच्या सेवानिवृत्तीच्या आर्थिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी काम करत आहे. जर अजून कोणी रत्नामूर्तीला शुभेच्छा देत असेल तर त्यांनी लवकरात लवकर क्लासमध्ये यायचं आणि पार्टी आहे सर्वांना प्रथमता सर्व महापुरुषांना श्रीवार म्हणतात. उपस्थित विभाग या चौकीचे सामान्य आणि आदर्श सेवानिवृत्त हेडी साहेब हे वयाच्या 11व्या वर्षी सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी गेले अनेक वर्ष 39 वर्ष आपली मुंबई महानगरपालिकेची सेवा केली. या सुविधेची सेवानिवृत्त होत आहे तरी माझ्या वतीने मुंबई झाले तसेच आम्ही यांच्या वतीने आमच्या हेडी साहेब आणि मुंबई मजदूर कामगार संघाचे उपाध्यक्ष हेडी साहेब यांना मी शुभेच्छा देतो आणि प्राप्त होते. सर्व महामानवांना अभिवादन. आनंद ठाकूर साळुंखे उर्फ हेडी साळुंखे या सेवानिवृत्त होत आहेत. म्हणजे हेडी साळुंखे हे आपल्या कामगार संघाचा आवाज आहे तो आहे आणि आज आवाज सेवानिवृत्त होत आहे. खऱ्या अर्थाने एक व्यापक व्यक्तिमत्व आणि आंबेडकरी चळवळीला स्वतःला पोहोचलेला व्यक्तिमत्व, कामगार क्षेत्रात स्वतःला जोडून घेणारा व्यक्तिमत्व आज सेवानिवृत्त होत आहे. त्याला मी खऱ्या अर्थाने मुंबई मुन्सिपल कामगार संघाच्या वतीने सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. चळवळीचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख आणि खऱ्या अर्थाने बी विभागाचे माजी मुखादर आदरणीय आसोळकर साहेब हे आपल्यासमोर कविता बोलणार आहेत. त्यानंतर ते मनोबल सुद्धा व्यक्त करणार आहेत. आमचे करोडकर बहुजन संचार समितीचे सचिव आलेले आहेत. त्यांना Hidayah kaum Hidayah harus menghormati mohon kepada Tuhan तुम्ही जरी गेला परदेशी सफारी कामगारांना लक्ष द्या. आपण सफारी सैनिक आहोत. कामगारानंतर तुम्ही जरी गेलात परदेशी तरी स्वच्छता दिसणार नाही कुठे असेल असं सांगे मुंबईचा रहिवासी. मुंबईचा रहिवासी काय सांगतो, तुम्ही जरी गेलात परदेशी तरी स्वच्छता दिसणार नाही कुठे असेल. तुम्ही जरी गेलात परदेशी तरी स्वच्छता दिसणार नाही कुठे असेल असं
चांगले मुंबईचा रहिवासी आणि मुंबई कन्व्हर्सी डॉक्टर साहेबांनी सर्विसी आवडत नाही एडीच्याबद्दल आमच्या तिकडे एडी साहेब यांच्याबद्दल आताच तो शब्द दिले त्यांनी सांगितलं होतं. एडी साहेबने काय म्हणतात, हा 17-16 पाऊल एडी साहेबने काय म्हणतात, प्रेम हे पाऊल हर्षित झालं. मी म्हणत नाही एडी साहेबने म्हणतात ऐकला आमचे मित्र आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रकाश चळवळीकडे आलेले प्रेम हे पाऊल हर्षित झालो. एवढी सांगले म्हणतात प्रेम हे पाऊल हर्षित झालो, प्रेमाला उपमा नाही. प्रेम हे पाऊल हर्षित झालो, प्रेमाला उपमा नाही. अरे मला तर वाटे हीच माझ्या सेवेची कमाई. प्रेम हे पाऊल हर्षित झालो, प्रेमाला उपमा नाही. वाटे हीच माझ्या सेवेची कमाई. आपण त्याच्या परिश्रमाने काय असलं परिश्रमाचं महत्व ते आज मला कळाले. स्मरण हे तुमचं होतच नाही, स्मरण हे तुमचं होतच नाही. मधला ठाई मला तर वाटे हीच माझ्या सेवेची कमाई. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढलो मी सांग सकाळ. एवढी सांगून म्हणतात कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढलो मी सांग सकाळ. कर्तव्य करता करता कधीच रोजला काळ. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढलो मी सांग सकाळ. कर्तव्य करता करता कधीच रोजला काळ. मला तर वाटे हीच माझ्या सेवेची कमाई, हीच माझ्या सेवेची कमाई. सन्माननीय एडी साळुंके सेवानिवृत्त होण्याच्या सेवेतून निवृत्त होत आहे, पण आजपासून एडी साळुंके कामगार संघाचे ई विभागाचे संघटक म्हणून काम करतील असं आज आम्ही जाहीर करत आहोत आणि ते सर्व माननीय कार्यासाठी आशा आपण देत आहोत. सर एडी साळुंके आगे बढ़ो, एडी साळुंके आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आंबेडकरी चळवळीचा मनोज मर्चंटला विनंती आहे. 2 शब्द बोलायचे. मनोज मर्चंट आमचे वंचितचे नेते आहेत, ते आले आहेत. नंतर एडी साळुंकेचा जो आयुष्याचा एक प्रवास आहे तो आज या ठिकाणी सांगतो. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी माझा जो एक प्रवास असतो तो खूप कठीण असतो. आपल्याला माहिती आहे की बेरोजगारीच्या वातावरणामध्ये ज्यांनी आपापली नोकरी टिकवली त्यांनी आपल्या संसाराचं सोडलं केलं. आणि मला वाटतं एडी साळुंकेने या सगळ्या महानगरपालिकेची एवढ्या वर्षाची सेवा देऊन आज आपलं थोड्यासारखा संसार घडवला. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करत असताना आंबेडकर परिवाराच्या बरोबर ते कायम उभे राहिले. कामगारांना न्याय देण्यासाठी सतत त्यांनी आपल्या नोकरीची पर्वा न करता त्यासाठी काम केलं. कामगारांच्या संघर्षामध्ये त्यांचा सहभाग हा प्रथमदर्शनी सुद्धा पाहिला आपण सर्वांनी झाला. परंतु माणूस रिटायरमेंट झाल्यानंतर आयुष्याची रिटायरमेंट होत नाही, तर त्याच्यानंतर परत त्याची जबाबदारी कुटुंबाप्रती राहते. आणि त्या अनुषंगाने आपण पूर्ण आयुष्य कामामध्ये समाजामध्ये घालवल्यामुळे आता त्याने आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं, कुटुंबामध्ये वेळ घालवावा, आपल्या पत्नीसह मुलाबाळांमध्ये वेळ घालवावा आणि एक चांगलं आयुष्य त्याला पुढचं मिळावं असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि मनोज मर्चंट या नात्याने आम्ही
त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा भरभराटी व्हावी, एक चांगलं निरोगी आयुष्य लावावं एवढं लागतो जरूर महाकरुणी सकारात भगवान गौतम बुद्ध परमपूज्य श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित आजच्या या सेवानिवृत्त कामगार हा एवढा भाग आपल्याला आहे त्या सर्वांचं कौतुक त्याने जे काम केलेलं आहे मुंबई कृषी कामगार संघ या संघाच्या वतीने बायकांमध्ये तरुण नेतृत्व